श्री स्वामी समर्थ महाराज की जय। बकर आम्हास ठाऊक नाही, आल्या वाटेने जा। श्री क्षेत्र वाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरात सेवा करण्यास राहिला होता। अक्कलकोटाचे श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो स्वामींचे दर्शनास आला। श्री स्वामींची लीला पाहून त्यास परम आल्हाद झाला। एके दिवशी स्वामी सन्निध ब्राह्मण बसला असता श्री स्वामींचे त्याने आपणास एकाने फसविल्याबद्दल हकीकत सांगितली। ती अशी, ब्राह्मण म्हणाला, काही दिवसापूर्वी वाईस एक अनुष्ठानी बुवा आला होता। अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्ताप्रीत्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला। त्याजवळ पैसे नव्हते। आपणाजवळून त्याने समाराधनेकरिता 25 रुपये उसने घेतले। आपली हुंडी 1-2 दिवसात येणार आहे, आपल्यावर रुपयांची फेड करीन असे त्याने वचन दिले। दुसरे दिवशी समाराधना वगैरे यथासांग झाल्यावर रात्री ब्राह्मणाने पोबारा केला व मज गरिबाचे रुपये व्यर्थ बुडविले। ब्राह्मण आणखी म्हणाला, महाराज, आपल्या नावावर मी रुपये दिले, त्याची अशी व्यवस्था व्हावी काय? महाराजांनी उत्तर दिले नाही, पण दर्शनाकरिता तेथे पुष्कळ लोकांची गर्दी जमली होती। त्यापैकी एका गृहस्थाकडे त्यांनी बोट दाखविले। महाराज काय दाखवितात हे पाहण्यास ब्राह्मण मागे वळून पाहू लागला। तो काय विलक्षण चमत्कार झाला पहा। ज्या ब्राह्मणाने त्यास फसवले तोच ब्राह्मण त्याचे मागे उभा होता। आपणास ठकविणारा ब्राह्मण ओळखून वाईकराने त्याचा पदर धरिला। दोघांची बाचाबाच होऊ लागली। शेवटी ठक ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली। त्याजवळ रोख पैसा नव्हता। मग गोविंदराव टोळ व दुसरे गृहस्थ मध्यस्थी पडून दोघांची समजूत काढली। ब्राह्मणाजवळ सखलादीची मोठी टोपी, गुरुचरित्राची पोथी व नाशिकचा तांब्या, प्याला वगैरे जिन्सा होत्या। त्या वाईकर ब्राह्मणास देऊन समजूत केली। नंतर वाईकराने महाराजांजवळ येऊन विनंती केली की आपल्या कृपेने रुपये आपल्यास मिळाले, त्याचे काय करावयाचे त्याबद्दल आज्ञा व्हावी। महाराजांनी उत्तर दिले, आम्हास ठाऊक नाही, आल्या वाटेने जा। मग ब्राह्मण निघून गेला। याप्रमाणे महाराजांची अगम्य लीला होती। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।